नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा व्हीसीसी ट्युटोरियलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजच्या या लेक्चरमध्ये आपल्याला त्रिकोणमिती म्हणजे गणिताचा भाग 2 ठीक आहे, याच्यातला त्रिकोणमिती हा चॅप्टर आपल्याला बघायचा आहे. मग याच्यामध्ये त्रिकोणमिती म्हणजे काय, याचा वापर कुठे होतो, कसा केला जातो, ठीक आहे, हे सगळं आपल्याला बघायचे. विशेष म्हणजे दुसरी गोष्ट, हा जो चॅप्टर आहे त्रिकोणमिती हा सेम तुम्हाला पूर्ण 11वी आणि 12वीला आहे. म्हणजे याचा वापर खूप जास्त प्रमाणात तुम्हाला 11वी आणि 12वीसाठी पण करायचा आहे. ठीक आहे, म्हणजे भविष्यात तुम्ही जर इंजिनिअरिंग साईडला जात असाल किंवा 11वी 12वीला सायन्स घेत असाल तुम्ही, किंवा आता 10वी नंतर बरेच जण पॉलिटेक्निक करायचं म्हणतात, तर त्यांच्यासाठी हा जो चॅप्टर आहे हा त्यांच्यासाठी त्याचा बेस आहे. हे फार महत्त्वाचा चॅप्टर आहे. सो याला थोडंसं अभ्यासाव्यतिरिक्त बाकीच्या म्हणजे पुढच्या एज्युकेशनसाठी पण लागणारे या दृष्टिकोनातून याचा आपल्याला काय करायचा आहे, अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, सो चला मग आता जाऊया आपण आपल्या चॅप्टरकडे. सो त्रिकोणमिती डायरेक्ट 10वीला नाही आहे, तर याची ओळख तुम्हाला अगोदर 9वीला झालेली आहे बघा, त्रिकोणमिती बरोबर. सो त्याला कसं फाइंड आउट केलं जातं, त्याला काय त्याचे सूत्र काय काय असतात, आता त्रिकोणमितीमध्ये कोण कोण असतं याची ओळख ऑलरेडी आपल्याला कुठं झालेली आहे बघा, 9वीमध्ये झालेली बरोबर आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, सो थोडंसं अगोदर 9वीचा एक बेस थोडासा आपल्याला बघायचा आहे. तर ॲक्च्युली त्रिकोणमिती जी आहे ठीक आहे, ही कुठे यूज केली जातं, तर याचा वापर काय, हे सगळं आपल्याला आता जो 10वीचा चॅप्टर आहे याच्यामध्ये बघायचं आहे. पण त्या अगोदर आपल्याला त्याच्या काही बेसिक गोष्टी, त्याचे काही बेसिक फॉर्म्युले ठीक आहे, ह्या गोष्टी आपल्याला माहीत पाहिजे. जसे की बघा की एक त्रिकोण दिलेला आपल्याला बरोबर आहे, आणि हा काटकोन त्रिकोण आहे. काटकोन त्रिकोण म्हणजे काय असतो बरं, की त्याच्यातला एक जो कोन असतो तो 90 डिग्री असतो. ठीक आहे, काटकोन त्रिकोण म्हणजे काय, त्याच्यातला एक कोन जो आहे तो किती डिग्रीचा असतो, 90 डिग्रीचा असतो. आणि लक्षात ठेवा 90 डिग्री जो कोन आहे याच्या समोरची जी बाजू असते ही नेहमी काय असते बरं, कर्ण. त्याला काय म्हणत असतो आपण, कर्ण म्हणतो बरोबर आहे. सो 90 डिग्रीच्या समोरची जी बाजू असेल त्याला आपण नेहमी काय म्हणत असतो बघा, त्याला आपण नेहमी कर्ण म्हणत असतो. आता दुसरी गोष्ट लक्षात ठेवा की हा जो तुम्हाला कोणता पण जर अँगल काढायचा असेल तर लक्षात ठेवा, जर समजा तुम्हाला सांगितलं हा अँगल काढायचा, याला नाव दिले समजा थीटा. ठीक आहे, काय नाव दिले बघा, त्याला नाव दिले समजा थीटा. तर लक्षात ठेवा याच्या समोरची जी बाजू आहे ठीक आहे, तिला काय म्हणतात बघा, तिला म्हणतात सम्मुख भुजा. तिला काय म्हणतात, सम्मुख भुजा. आता ही सम्मुख भुजा कोणत्या कोणाची बरं, तर ए या कोणाची सम्मुख भुजा आहे. आणि सी या कोणाची सम्मुख भुजा कोण असेल, किंवा सी याची काढायची असेल तर सीच्या समोरचा जो असेल ती त्याची सम्मुख भुजा असेल. लक्षात ठेवा सम्मुख भुजा कोण असेल, ज्याचा तुम्हाला अँगल काढायचा आहे, ज्याचा तुम्हाला कोन काढायचा आहे, त्याच्या समोरची जी बाजू असेल ती सम्मुख भुजा असते. आणि हे तर माहिती आहे तुम्हाला, कर्ण 90 डिग्रीच्या समोरचा जो असतो, 90 अंशाच्या समोरचा जो असतो तो कर्ण असतो. लक्षात येते. सो थीटाच्या समोरचा हा काय झाले बरं, सम्मुख भुजा झाली. आणि थीटाच्या बाजूला जी असते तिला म्हणतात लगतची भुजा. तिला कोणती भुजा म्हणतात बघा, लगतची भुजा. आता दुसऱ्या डायग्राम मध्ये बघा, आता जर समजा तुम्हाला या सी बद्दल सांगायचं असेल ठीक आहे, तर या सीच्या समोरची जी बाजू आहे, सीच्या समोरची जी आहे ठीक आहे, ती कोण आहे बरं, सम्मुख भुजा आहे. पण कुणाची आहे ती, सीची आहे. ही लक्षात ठेवा. बघा त्रिकोण तोच आहे, हा पण त्रिकोण आहे, हा पण त्रिकोण आहे. इथं एबीसी दिलंय, इथं पण एबीसी दिलंय, इथं 90 डिग्री आहे, इथं पण 90 डिग्री आहे. पण लक्षात येते का, जर तुम्हाला एच्या समोरची बाजू सांगायची असेल तर तिला म्हणणार तुम्ही सम्मुख भुजा. जर सीच्या समोरची सांगायची तर ही तुमची सम्मुख भुजा झाली. पण ही कुणाच्या कोणाची झाली, सीच्या. आणि ही कुणाच्या सम्मुख भुजा झाली बरं, कोणाच्या कोणाची झाली, एच्या कोणाची. लक्षात येते. आणि त्याच्या लगत जी असेल बाजू तिला आपण काय म्हणणार, ए या कोणाची लगत भुजा. याच्या बाजूला जी असेल तिला कोणाची म्हणणार आपण, सी या कोणाची लगत भुजा. दोघांमध्ये फरक लक्षात येतोय बघा. सम्मुख भुजा कधी असते आणि लगतची भुजा कधी असते, म्हणजे आपल्याला ज्या कोणाबद्दल सांगितलं त्याच्यानुसार ठरवावं लागेल. समजा तुम्हाला या अँगल बद्दल, या कोणाबद्दल विचारलं तर याच्या समोरची सम्मुख भुजा झाली. जर तुम्हाला या कोणाबद्दल विचारलं तर याच्या समोरची सम्मुख भुजा झाली. पण कोणत्या कोणाची झाली, सी. ही सम्मुख भुजा कोणत्या कोणाची झाली, ए ची. मग आता याच्या समोरची सम्मुख भुजा आहे, हा कर्ण आहे, तर हा कोण झालं बरं, लगतची भुजा. मग तसंच बघा याच्या समोरची सम्मुख भुजा आहे, सी या कोणाची, तर याच्या बाजूची कोण असेल बरं, किंवा याच्या शेजारची जी असेल ती कोण असेल बरं, लगतची भुजा. आणि हा तर काय असतो, 90 डिग्रीच्या समोरचा अंशाचा काय असतो, कोन. तसं तुम्ही 10वीला पायथागोरसचा थेरम पण चॅप्टर बघितलेला आहे बघा, त्याच्यामध्ये पण तुम्हाला दिलेलं आहे काय बरं, की हा जो कर्ण असतो या कर्णाचा वर्ग म्हणजे कोणाचा बघा, या एसीचा वर्ग म्हणजे कर्णाचा वर्ग हा कसा असतो बरं, दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. बरोबर आहे, दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. बघा असतो का, एबीचा वर्ग अधिक बीसीचा वर्ग. हे तुम्ही 10वीला बघितलं असेल बरोबर आहे. पायथागोरसचा जो थेरम आहे त्या चॅप्टर मध्ये तुम्ही बघितलं असेल बघा, त्याच्यामध्ये होतं तुम्हाला. ठीक आहे, आता बघा आपल्याला काय बघायचं ऍक्च्युअली, हे होतं तुमचं 10वीचं का आलं तुम्हाला, काय काय होतं की हे सॉरी 9वीचं का आलं, काय काय होतं की तुम्ही सम्मुख भुजा कोणाला म्हणणार, सम्मुख भुजा ज्या
तुम्हाला कोन दिलेला आहे, त्या कोनच्या समोरची जी बाजू असेल ती सम्मुखभुजा असेल त्या कोनाची, आणि त्याच्या बाजूची जी असेल ती लगतची भुजा असेल. याची सम्मुखभुजा काढायची असेल तर याच्या समोरची जी बाजू आहे ती, आणि याच्या लगतची ती त्याची काय असेल, लगतची बाजू असेल. लक्षात येते? ठीक आहे. मग आता बघा, तर त्रिकोणमितीमध्ये जे 10वीला दिले तुम्हाला, हा एक पहिला पार्ट दिलाय बघा, म्हणजे पहिल्या पेजेसवर तुम्हाला या प्रकारचं तुम्हाला एक बॉक्स दिलेले, तुम्हाला फिल करायला सांगितलं. आता हे गोष्ट लक्षात ठेवा, आपण याच्यामुळे टाईप करत नाही, कारण की मराठीमध्ये काय व्हायला बऱ्याच वेळेस फॉन्ट इकडे तिकडे जातात आणि मग ते आपल्याला थोडंसं ॲडजस्ट करायला प्रॉब्लेम यायला. तुम्हाला वाटते की क्वेश्चन वेगळाच आहे काही, की भले आपला आन्सर शेवटी तसंच येतं आहे, फक्त आपण नाव बदलले पण आन्सर सेम येते. बट प्रॉब्लेम तुमचा कसा आहे, तुम्ही पुस्तकामध्ये बघता, पुस्तकामध्ये वेगळं नाव दिलेलं असतं, मी सांगतोय चुकून कधी वेगळं देत आहे, त्याच्यामुळे मी काय केलं, त्याची स्क्रीनशॉटच काढली. आता बघा तुम्हाला काय करायचं, ठीक आहे. आता लक्षात ठेवा, तुम्हाला जे आहे ना ते काय करायचंय. आता तुम्हाला सांगितलं त्यांनी की साइन थीटाची किंमत काढा, किती असते. आता बघा, इन जनरली साइन थीटाची अशी तुम्ही 9वीला वगैरे बघितलेले, पण तरी पण यामध्ये थोडंसं सांगतो मी तुम्हाला की त्रिकोणमितीमध्ये आपल्याला जे ट्रायंगल्स, ठीक आहे, जे ट्रिगोनॉमेट्री आपल्याला लक्षात ठेवायची, त्रिकोणमिती म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये ट्रिगोनॉमेट्री म्हणतात, ते जे लक्षात ठेवायचे. तर त्रिकोणमितीचे जे प्रकार आहेत ते असतात बघा, साइन, त्याच्यानंतर कॉस, त्याच्यानंतर टॅन, आणि त्याच्यानंतर कॉट, त्याच्यानंतर सेक, आणि त्याच्यानंतर कोण असतं बघा, कोसेक. अशा 6 प्रकारचे त्रिकोणमिती असतात, साइन, कॉस, टॅन, सेक आणि कोसेक. लक्षात येते? आता बघा, पहिल्यांदा तुम्हाला विचारलं साइन थीटा, हे सगळं 9वीच आहे, आपण 9वीचं रिव्हिजन करत आहे, ठीक आहे. सो साइन थीटाची किंमत कशी असते बघा, की परपेंडिक्युलर अपॉन काय असतो, हायपोटेनियस. परपेंडिक्युलर म्हणजे कोण बरं, त्यालाच आपण काय म्हणणार बघा, या कोणाच्या समोरची बाजू, त्याला काय म्हणतो बघा, आपण आताच बघितलं आपण, कोणाच्या समोरची बाजू म्हणजे कोण, सम्मुखभुजा. लक्षात येते? सो याची सम्मुखभुजा कोण आहे बरं, याची सम्मुखभुजा आहे AB. सो इथे यायला पाहिजे तुमचा AB, त्याला भागिले कोण यायला पाहिजे बरं, त्याचा कर्ण. कर्ण कोण आहे, AC. कर्ण कुठं असतो, या 90 डिग्रीच्या समोरची बाजू जी असते ती कर्ण असते. सो याचं सूत्र काय येईल बरं, सम्मुखभुजा, बरोबर आहे, भागिले काय यायला पाहिजे, कर्ण. आता कॉस थीटाचं काय येईल बरं, कॉस थीटाची असते बघा लगतची बाजू म्हणजे कोण, BC, भागिले कर्ण. कर्ण कोण आहे तुमचा, AC. लक्षात येते? आणि टॅन थीटाची किंमत काय असते बरं, तर टॅन थीटाची किंमत असते सम्मुख बाजू त्याला भागिले त्याच्या लगतची बाजू म्हणजे कोण यायला पाहिजे, AB, भागिले काय यायला पाहिजे, BC. लक्षात ठेवा, टॅन थीटामध्ये कर्ण येत नाही, साइन आणि कॉस मध्ये कर्ण येतो, टॅन मध्ये कर्ण येत नाही. टॅन मध्ये या बाजू भागिले ही बाजू असते म्हणजे कोण, सम्मुखभुजा, ठीक आहे, त्याला भागिले काय असेल बरं, त्याच्या लगतची भुजा. सो तुम्हाला हे फक्त एवढं भरायला सांगितलं होतं. दुसरी गोष्ट बघा की साइन अपॉन कॉस याची जी किंमत असते ती असते टॅन थीटा. साइन अपॉन कॉसची किंमत किती असते बघा, टॅन थीटा. तर लक्षात ठेवा, तुम्हाला हे फॉर्म्युला पाठ करायचा आहे. पुढे तुम्हाला जे एक्झाम्पल घेणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला लागल बघा की साइन थीटा अपॉन कॉस थीटा काय असतो, टॅन थीटा. साइन थीटा अपॉन कॉस थीटा काय असतो बघा, टॅन थीटा. त्याच्यानंतर बघा की जर इथं 90 डिग्री असेल, ठीक आहे, आणि याच्या पुढे तुम्हाला काय असतं बघा, साइन थीटा बरोबर कॉस 90 वजा इथं काय असतो बघा, थीटा असतो. कॉस 90 वजा काय असतो, थीटा. आणि इथं पण काय असतो बघा, टॅन थीटा बरोबर टॅन थीटा 90 मायनस थीटा आहे. इथं टॅन थीटा दिलाय बघा, आणि इथं काय दिलंय बरं, टॅन 90 मायनस थीटा दिलेला आहे. आता टॅन 90 मायनस थीटाचं याचं कशामध्ये कन्वर्जन होतं बघा, कॉट थीटामध्ये. याचं कशामध्ये होतं कन्वर्जन, कॉटमध्ये. आणि इथं कॉस आहे, साइन 90 मायनस इथं पण काय येईल बरं, थीटा येईल. तर ह्या जे सूत्र आहेत ना हे तुम्हाला सध्या इथं तुम्हाला जास्त वापरायची गरज नाही, पण 11वीला तुम्हाला वापरावे लागतात. तर त्यावेळेस 11वीला अलाइड अँगल म्हणून एक पार्ट आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला हे सगळं कळेल की कसं येतंय कसं नाही, ठीक आहे. सध्या फक्त एवढं लक्षात ठेवा की साइन थीटा बरोबर काय असतो, कॉस 90 मायनस थीटा, आणि कॉस थीटा बरोबर काय असतं बरं, साइन 90 मायनस थीटा. सध्या फक्त हे लक्षात ठेवा, ठीक आहे. दुसरी गोष्ट, अजून एक फॉर्म्युला काय लक्षात ठेवायचा बघा, जो सगळ्यात फेमस आहे. दुसरा एक फॉर्म्युला असतो बघा, कॉस स्क्वेअर थीटा प्लस साइन स्क्वेअर थीटा. याची व्हॅल्यू किती असते बघा, 1. कॉस स्क्वेअर थीटा प्लस साइन स्क्वेअर थीटाची व्हॅल्यू किती असते, 1. आता याच्यावरून तुम्ही बघा सूत्र कसं बनवू शकता. आता काय करा, या कॉस स्क्वेअर थीटाला तसंच ठेवा आणि या साइन स्क्वेअर थीटाला पलीकडे घेऊन जा. काय होईल बरं, 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा होईल. लक्षात आलं? सूत्र काय बनवलं आपण, कॉस स्क्वेअर थीटाला काय केलं, फक्त तिथंच ठेवलं, आणि साइन स्क्वेअर थीटाला काय केलं, पलीकडे घेऊन गेलो. आता साइन स्क्वेअर थीटाचं सूत्र काढायचं तर काय येईल बरं, साइन स्क्वेअर थीटाला तसंच ठेवा आणि या कॉस स्क्वेअर थीटाला पलीकडे घेऊन जा. तर काय होईल बरं, 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा. म्हणजे याचा अर्थ लक्षात आलंय का, सूत्र आपल्याकडे एकच होतं, कॉस स्क्वेअर थीटा प्लस साइन स्क्वेअर थीटा. याची किंमत 1 असते. तर आपण काय केलं, त्याच्यावरून हे 2 काढलेत. आता याचा उपयोग कशासाठी बरं, तर बऱ्याच वेळेस काय होतं बघा, तुम्हाला साइन थीटा देतात आणि सांगतात कॉस थीटा काढायला. साइन थीटा दिला जातो आणि कोण काढायला सांगतात, कॉस थीटा.
तर मग या सूत्राचा वापर करायचा आहे. ठीक आहे. जर तुम्हाला कधी कधी काय करतात कॉस थीटा देतात आणि साइन थीटा काढायला सांगतात, तरी पण तुम्ही या सूत्राचा वापर करू शकता. म्हणजे हा एक फॉर्म्युला आहे, बट या एकावरून आपण हे दोन फॉर्म्युले बनवले. लक्षात ठेवा, हे फॉर्म्युले पाठ पाहिजे तुम्हाला. कॉस स्क्वेअर थीटा प्लस साइन स्क्वेअर थीटाची किंमत 1 असते. त्याच्यानंतर कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा असतो आणि साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा असतो. तर ते सूत्र तुम्हाला पाठच करायचं. ठीक आहे. आता त्याच्यानंतर बघा, इथं तुम्हाला गुणोत्तर द्यायला सांगितले. काय की पुढील त्रिकोणमितीय गुणोत्तरांची किंमत लिहा. म्हणजे जसं साइन 30ची, आता साइन 30ची किंमत किती असते माहिती का, 1/2 असते. कॉस 30ची किंमत किती असते बघा, √3/2 असते. ठीक आहे. त्याच्यानंतर टॅन 30ची व्हॅल्यू किती असते बघा, 1/√3 असते. सो साइन 60ची व्हॅल्यू किती असते बघा, √3/2 असते. कॉस 45ची व्हॅल्यू किती असते बघा, 1/√2 असते. आणि टॅन 45ची व्हॅल्यू किती असते बघा, 1. आता बऱ्याच वेळेस हे तुम्हाला नववीला झालेले, आता बऱ्याच वेळेस मुलांना वाटतं की सरांनी हे डायरेक्ट कसं काय लिहिलं, तर याचा लोड नाही घ्यायचा बघा. त्याच्यासाठी तुम्हाला एक पूर्ण चार्ट आहे. ठीक आहे. हा पूर्ण चार्ट तुम्हाला काय करायचा आहे, लक्षात ठेवायचा आहे. आता या चार्टमध्ये जनरली तुम्ही फक्त साइन लक्षात ठेवलं तर बाकीचे सगळे तुम्हाला लक्षात राहतात. कसे बघा, की साइन 0 याला काय म्हणतात, डिग्री, अँगल म्हणतात. सो साइन 0 डिग्रीची व्हॅल्यू किती आहे बघा, 0. 30 डिग्रीची किती आहे बरं, 1/2, पण कुणाची, साइनची. साइन 45ची व्हॅल्यू किती आहे बघा, 1/√2. साइन 60ची व्हॅल्यू किती आहे बघा, √3/2. आणि साइन 90ची व्हॅल्यू किती आहे बघा, 1. लक्षात येते. आपण काय केलंय की साइन 0, 30, 45, 60, 90 यांच्या इथं किमती दाखवल्या टेबलमध्ये. ह्या तुम्हाला पाठच करायच्या. याला दुसरा ऑप्शन नाहीये, पाठ करणं बेटर आहे. ठीक आहे. ट्रिक्स वगैरे खूप सारे आहेत, बट पाठ केलं तर लवकर लक्षात राहील. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट लक्षात ठेवा, आता 90 डिग्री पर्यंत ज्यावेळेस तुम्ही 11वी 12वीला जासाल त्यावेळेस 90 नंतर किती असेल, 180, 270 आणि 360. म्हणजे याचा अर्थ अजून याच्यामध्ये 3 कॉलम तुमचे जे आहेत ते अजून 3 वाढणार आहेत. कधी, 11वी 12वीला गेल्यावर. सध्या नाहीये, सध्या फक्त एवढंच लक्षात ठेवायचं. दुसरी गोष्ट बघा, कॉस कसा लक्षात ठेवणार, की हे असं लिहिलं ना त्याच्या उलट बघा याला लिहायचं. म्हणजे बघा, कॉस 0ची व्हॅल्यू काय यायला पाहिजे, 1. त्याच्यानंतर कॉस 30ची व्हॅल्यू बघा कोण आली, √3/2. त्याच्यानंतर कॉस 45ची किती आली, 1/√2. कॉस 60ची किती आली बघा, 1/2. आणि कॉस 90ची किती आली बघा, हे इकडे 0. म्हणजे याचा अर्थ काय, साइनला असं लिहायचं आणि कॉसला काय करायचं, याच्या उलट लिहायचं. उलट म्हणजे काय, हे असं लिहिलं तर कॉसला काय करायचं, 1 कुठं झाला बरं, एंड झाला, इकडे 1 नी सुरुवात करायची. म्हणजे हे जे आहे ना, हे असं इथं लिहायचं. म्हणजे पहिल्यांदा इथं काय यायला पाहिजे, 1. नंतर इकडं कोण आहे, √3/2, तर इकडे √3/2 यायला पाहिजे. नंतर 1/√2, इकडे 1/√2 यायला पाहिजे. नंतर इकडे कोण आहे बरं, नंतर तुमचा इकडं 1/2, तर नंतर 1/2 यायला पाहिजे. इकडे कोण आहे, 0, तर सगळे शेवटी कोण यायला पाहिजे, 0. म्हणजे याला जर उलट लिहिलं, उलट मीन्स तसं नाही, उलट मीन्स काय, हे असं आहे तर याला काय करायचं, फक्त हे असं लिहायचं खालच्या ह्याच्यात. कुणाच्या ह्याच्यात, कॉसच्या ह्याच्यात. तर तुम्हाला ते 2 कसे भेटतील, दोघांचे पण उत्तर भेटतील. आता टॅन कसा लक्षात ठेवणार बघा, तर आताच आपण टॅनचं सूत्र काय सांगितलं होतं बघा, टॅनचं सूत्र सांगितलं होतं बघा, साइन अपॉन कॉस. टॅनचं सूत्र काय सांगितलं बघा, साइन अपॉन कॉस. तर मग तुम्हाला काय करायचं इथं, फक्त साइनची किंमत आणि कुणाची किंमत काढायची बरं, कॉसची किंमत काढायची. का बरं, कारण की तुम्ही त्या 2 पाठ केल्यात ना. तुम्ही काय केलं, साइनची पाठ केली आणि कॉसची पण पाठ केली, तर टॅनची तुम्हाला ऑटोमॅटिकली भेटेल. कशी भेटेल बरं, तर टॅनचं सूत्र काय बघा, साइन अपॉन कॉस. आता तुम्हाला टॅनची कुणाची काढायची, समजा तुम्हाला काढायची टॅन 30ची. कुणाची काढायची, टॅन 30ची. तर तुम्हाला काय करायचं, साइन 30ची काढायची. ठीक आहे. आणि त्याला भागिले काय करायचं, कॉस 30 करायचं. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला ज्याची काढायची टॅनची त्याचीच कॉसची आणि त्याचीच साइनची काढायची आणि साइनला कशाने भाग द्यायचा, कॉसनी. जर समजा तुम्हाला टॅन 45ची काढायची तर काय करायचं बरं, साइन 45ची काढायची, कॉस 45ची काढायची आणि त्या दोघांचा भागाकार करायचा. तुम्हाला समजा काढायचं आहे टॅन 90ची, तर तुम्हाला काय करायचं, साइन 90ची काढायची, कॉस 90ची काढायची आणि त्यांना भाग द्यायचा. म्हणजे कोणाची भेटेल मग तुम्हाला, टॅन 90ची भेटेल. आता बघा, साइन 30ची व्हॅल्यू किती असते बरं, साइन 30ची व्हॅल्यू असते 1/√2. सॉरी 1/2 किती असते बघा, इथं 1/2 असते. ठीक आहे. आणि कॉस 30ची किती व्हॅल्यू असते बघा, √3/2. चेक करा, 1/2 आणि किती असते, √3/2. तर आता काय होईल बरं, हे 2 या 2 सोबत कॅन्सल होईल. मग वर किती राहिलं बरं तुमच्याकडे, 1 आणि खाली किती राहिलं बरं, √3. याचा अर्थ टॅन 30ची व्हॅल्यू किती आली, 1/√3. चेक करा, टॅन 30ची व्हॅल्यू किती आहे, 1/√3. याचा अर्थ आपला आन्सर कसं आलं, करेक्ट आलं. काय केलं का आलं का आपण, फक्त आपण साइनचे लक्षात ठेवले. साइनचे जसे आहेत तसं डिक्रीजिंग ऑर्डरनी काय करायचं, हे समजा थोडक्यात इन्क्रीजिंग आहे, डिक्रीजिंग ऑर्डरनी लिहिलं तर कुणाचे भेटेल, कॉसचे. याला असं जायचं आणि हेच परत उचलायचं, पण लिहिते वेळेस पहिलं काय करायचं, इकडून लिहित आणायचं, कुणाचं, कॉसचं.
टॅनचं पण कळलं. काय करायचं, जेवढं टॅनची डिग्री काढायची तेवढी साईनची घ्यायची आणि तेवढीच कॉसची घ्यायची आणि साईनला कशाने डिवाइड करायचं, कॉसनी. आता आपण काय करू, 90ची काढू. कुणाची काढू बघा, टॅन 90ची. आता मला सांगा टॅन 90ची जर काढायची असेल तर त्याच्यासाठी सूत्र काय घ्यावं लागेल बरं, टॅन 90 साठी सूत्र घ्यावं लागेल साइन 90, बरोबर आहे. त्याला भागिले काय घ्यावं लागेल बरं, कॉस 90 घ्यावं लागेल. मग आता मला सांगा साइन 90ची व्हॅल्यू किती आहे, साइन 90ची व्हॅल्यू 1 आहे आणि कॉस 90ची व्हॅल्यू किती आहे बरं, 0. कॉस 90ची व्हॅल्यू किती आहे बरं, 0. तर आपण एक पाठीमागं बेसिक लेक्चरमध्ये सांगितलं होतं बघा, काय की कुठल्याही नंबरला जर शून्याने भाग दिलं तर त्याचं उत्तर इन्फिनिटी येतं. त्याचं उत्तर काय येतं, इन्फिनिटी. इंग्लिशमध्ये त्याला इन्फिनिटी म्हणतात, मराठीमध्ये म्हणतात सांगता येत नाही. लक्षात ठेवा की कुठल्याही नंबरला जर शून्याने डिवाइड केलं तर काय येतं बरं, इन्फिनिटी येतं. आणि दुसरं लक्षात ठेवा की कुठल्याही नंबरनी, लक्षात ठेवा, शून्याला जर डिवाइड केलं, कुठला पण नंबर घ्या, त्याने जर शून्याला डिवाइड केलं तर त्याचं उत्तर 0 येतं. जर शून्याने कुणाला डिवाइड केलं तर इन्फिनिटी येतं, म्हणजे त्याला मराठीमध्ये म्हणतात सांगता येत नाही की ठरवता येत नाही. आणि जर शून्याला कुठल्या नंबरने डिवाइड केलं तर त्याचं उत्तर काय येत असतं, 0 येत असतं. दोन कन्सेप्ट लक्षात ठेवायच्या या, ठीक आहे. आता असंच तुम्हाला काय करायचं आहे, पुढचा कोसेकचा पाठ करायचा आहे. तर लक्षात ठेवा कोसेकचा पाठ करण्यासाठी काय करायचं, साइनला उलट करायचं. उलट म्हणजे काय, याच्या खाली काही नाही म्हणजे 1 लिहायचा आणि त्याला उलट करायचं. मग बघा याच्या खाली काही नाही म्हणजे 1 लिहिलं आपण, याला उलट केलं तर काय होईल बरं, 1 वर जाईल, 0 खाली येईल. आताच मी काय सांगितलं बरं की शून्याला जर कुठल्याही नंबरनी भाग, म्हणजे कुठल्याही नंबरला जर शून्याने भाग दिला तर याचं उत्तर काय येतं बरं, इन्फिनिटी. याचा अर्थ याचा आन्सर काय येईल बघा, इन्फिनिटी. इन्फिनिटी म्हणजे काय बरं, ठरवता येत नाही. याला इंग्लिशमध्ये इन्फिनिटी म्हणतात, त्यालाच मराठीमध्ये काय म्हणतात बघा, ठरवता येत नाही. आता बघा साइन 30ची व्हॅल्यू किती आहे बरं, 1/2. त्याला उलट करा, उलट म्हणजे काय, 2 वर घेऊन जा, 1 खाली आणा, तर त्याचं उत्तर किती येईल बरं, 2. आता तुम्ही म्हणता सर याच्या खाली 1 लिहिलं नाही की, 1 नाही लिहिलं तरी पण चालतं, त्याला कन्सिडर केलं जातं की त्याच्या खाली 1 आहे. लक्षात येतंय. आता इथं 1/√2 आहे, याला उलट केलं तर काय होईल बरं, √2 वर जाईल. इथं किती आहे बघा, √3/2 आहे, याला उलट केलं तर काय होईल बरं, 2 वर जाईल, √3 खाली. लक्षात येते. म्हणजे याचा अर्थ साइनला उलट केलं तर कुणाच्या व्हॅल्यू भेटतील तुम्हाला, कोसेकच्या. तसंच बघा कॉसला उलट केलं तर कुणाच्या व्हॅल्यू भेटतात बघा, सेकच्या. आणि टॅनला उलट केलं तर कुणाच्या व्हॅल्यू भेटतात बघा, कॉटच्या. म्हणजे याच्यावरून हे लक्षात आलंय का की फक्त तुम्हाला पाठ कोणतं करायचंय, साइन. त्या जसं लिहिलंय त्याला उलट जर कॉस मध्ये लिहिलं तर तुम्हाला भेटून जातील कॉसच्या. टॅनचं तर काय सांगितलं बरं, साइनला कॉसनी भाग द्या, म्हणजे तुम्हाला टॅनच्या पण भेटतील. आणि राहिलेल्या ज्या खालच्या आहेत तर लक्षात ठेवा कोसेक कुणाच्या उलट केल्यावर भेटतं, साइनच्या. सेक कुणाच्या उलट केल्यावर भेटतं बरं, कॉसच्या. आणि कॉट कुणाच्या उलट केल्यावर भेटतं बरं, टॅनच्या. लक्षात येते. त्यांना फक्त उलट करायचे, तुम्हाला त्याच्या व्हॅल्यू काय होऊन जातील, भेटून जातील. तुम्ही कुणाच्याही काढा. समजा आता काढलंय तुम्ही कुणाची बघा, सेक तुम्हाला काढायची आहे 30ची. आता सेक 30ची किती आहे बरं, 2/3. मग सेक कुणाच्या उलट सांगितलंय त्यांनी, कॉसच्या. कॉस कोण आहे बघा, √3/2 आहे. मग त्याला उलट केलं तर काय होईल बरं, 2/√3 होईल. म्हणजे त्याला तुम्हाला फक्त काय करायचंय, उलट करायचंय. आणि त्याच्या खाली काही नसेल तर काय लिहायचं बरं, 1 लिहायचं आणि मग उलट करायचं. जसं बघा याच्या खाली काही नाही म्हणजे 1 आहे, याला उलट करा, उलट केलं तर काय होईल बरं, 1 वर जाईल, √3 खाली येईल. कुणाची व्हॅल्यू ही, टॅनची, बरोबर आहे. 1 वर जाईल, √3 खाली येईल. आता टॅनच्या उलटा कोण आहे बरं, कॉट. मग कॉटची बघा 1 वर गेलं, √3 खाली आलं. लक्षात येते. म्हणजे ते त्याच्या उलट्या व्हॅल्यू आहे. सो हे पण तुम्हाला सूत्र फार, म्हणजे जो टेबल आहे म्हणा किंवा फॉर्म्युला म्हणा, सूत्र म्हणा, हे पण तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. याचे सुद्धा तुम्हाला वापर यात म्हणजे 10वीला तर करायचा आहे, पण परत तुम्हाला 11वी-12वीला पण करायचं आहे. याच्यामध्ये अजून 3 कॉलम एक्स्ट्रा आहेत. लक्षात येते. ठीक आहे. आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया बघा, की सराव संच. पण आता सराव संच अगोदर काय करायचंय, तुम्हाला हे सगळे सूत्र जे आहेत हे सगळे सूत्र काय करायचे, तुम्हाला पाठ करायचे. लक्षात ठेवा, तुम्हाला हे जे सगळे सूत्र आहेत हे सगळे सूत्र काय करायचे, तुम्हाला पाठ करायचे. ठीक आहे. मग सूत्र कोणते कोणते आहेत, तर पहिलं सूत्र लक्षात ठेवायचं बघा, की sin² θ प्लस cos² θ याची व्हॅल्यू किती असते बरं, 1 असते. मग जसं मी म्हणलं तुम्हाला sin² θ इथेच ठेवायचा आणि या cos² ला इकडे घेऊन गेलो तर 1 मायनस काय होईल बरं, cos² θ होईल. त्याच्यानंतर जर cos² θ काढायचं असेल तर काय करायचं बरं, या साइनला इकडे घेऊन जायचं तर 1 मायनस काय होईल बरं, sin² θ होईल. लक्षात येते. काय केलं आपण, फक्त पाठ तुम्हाला हे करायचंय आणि याच्यावरून तुम्हाला हे दोन फॉर्म्युले काय करता येतात, बनवता येतात. लक्षात येते. आपण साइन तसंच ठेवलं, cos² ला तिकडे घेऊन गेलो प्लस होतं तर मायनस झालं. cos² आता तसंच ठेवला, sin² ला तिकडे घेऊन गेलो तर मायनस झालं. हे दोन कशासाठी वापरायचे, जर cos दिला तर साइन काढता येतं आणि साइन दिलं तर कोण काढता येतं बरं, cos काढता येतं. त्याच्यानंतर दुसरा फॉर्म्युला काय बघा, की sin θ अपॉन cos θ. ठीक आहे. sin θ अपॉन cos θ म्हणजे साइनला जर cosनी भाग दिलं तर त्याचं उत्तर tan येतं.
ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरा काय लक्षात ठेवायचं बघा, याच्या उलटा कॉस थिटा अपॉन साइन थिटा, म्हणजे याला उलट करायचं. याला उलट केलं तर कोण भेटत असतं बरं, टॅनला उलट केलं तर कॉट भेटत असतं. कोण भेटत असतं, कॉट भेटत असतं. लक्षात येते. सो हे दोन सूत्र पण लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतर काय लक्षात ठेवायचं बघा, त्याच्यानंतर तुम्हाला हे पण लक्षात ठेवायचं काय की जर तुमच्याकडे साइन 90 मायनस थिटा असेल, ठीक आहे, तर याला तुम्ही कॉस थिटा लिहू शकता. आणि जर तुमच्याकडे कॉस 90 मायनस थिटा असेल तर याला तुम्ही काय करू शकता, साइन थिटा लिहू शकता. हे अलाइड अँगल आहे, तसा याचा वापर तुम्हाला परत 11वी-12वीला करायचा आहे. डिटेलमध्ये तुम्हाला 12वी-11वीला बघायला भेटेल. ठीक आहे. आणि बऱ्याच मुलांना हा चॅप्टर हार्ड जातो, तर फक्त तुम्हाला मी लिहून देतो, एवढे फॉर्म्युले लक्षात ठेवायचे, तुम्हाला बरेचसे एक्झाम्पल काय होतील, सॉल्व्ह होतील. ठीक आहे. त्याच्यानंतर लक्षात ठेवा बघा, 5 नंबरचं सूत्र आहे की सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा याची व्हॅल्यू किती असते बघा, 1. सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू किती असते, 1. लक्षात ठेवा, इथं साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअरची 1 आहे आणि तिथे सेक स्क्वेअर मायनस टॅन स्क्वेअरची 1 आहे. आता बघा, जसं मी काय केलं, साइन स्क्वेअर इथंच ठेवला तर कॉसला पलीकडे घेऊन गेलो तर मायनस झालं. तसं काय करा बरं, इथं सेक स्क्वेअर थिटाला तसंच ठेवा, याला पलीकडे घेऊन जा, तर काय होईल बरं, 1 प्लस टॅन स्क्वेअर होईल. काय होईल बरं, 1 प्लस टॅन स्क्वेअर होईल. आता काय करा बघा, या टॅन स्क्वेअर थिटाला तसंच ठेवा, इथं ठेवा, या 1ला इकडे आणलं तर काय होईल बरं, मायनस. म्हणजे याचा अर्थ इथून सूत्र काय भेटेल बघा, टॅन स्क्वेअर थिटा बरोबर 1ला इकडे नेलं तर काय होईल बरं, सेक स्क्वेअर थिटा मायनस 1 होईल. मी काय केलं, या टॅन स्क्वेअरला इथंच ठेवलं, या 1ला इकडे आणलं तर काय होईल बरं, मायनस. मग काय होईल बरं, सेक स्क्वेअर थिटा मायनस 1. आता म्हणसा सर तुम्ही तर टॅन स्क्वेअर इकडे ठेवला आणि इकडे कसं काय लिहिला, मध्ये काय बरं, इक्वल आहे. इक्वल म्हणजे काय, इकडे लिहिला काय आणि इकडे लिहिला काय, दोघांचा फरक कसा आहे, सेम. तुम्ही 10वीला, हे 10वीलाच म्हणतो, तुम्ही जर तुमच्या घरी दुकान वगैरे असेल काय असेल तर बघा, आपल्याकडे तराजू असतो, माप, बरोबर आहे. मग मला सांगा, 1 किलोचं माप इकडे टाकलं आणि इकडे आपण साखर मोजली काय, किंवा 1 किलोचं माप इकडे टाकलं आणि इकडे साखर मोजली काय, दोघांचा आन्सर कसं येईल, सेम. का बरं, कारण ते इक्वल आहे ना, दोघं काय आहेत, 1 किलो साखर आणि 1 किलो माप, कुणीकडे जरी टाकलं तर आन्सर कसं येणार आहे, सेम. सो इथं तीच कन्सेप्ट आहे, तुम्ही कुणीकडे टाका, आन्सर कसं येईल बरं, सेम. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा आहे बघा, कोसेक स्क्वेअर थिटा मायनस कॉट स्क्वेअर थिटा याची व्हॅल्यू किती असते बघा, 1. हे एक लक्षात ठेवायचं, या 1 वरून 2 येतील. हे एक लक्षात ठेवायचा, या 1 वरून 2 येतील. साइन अपॉन कॉस लक्षात ठेवायचा, त्याला उलट केलं की कोण भेटतं, कॉट. लक्षात येते. आता बघा, सेम असंच करा, सेक स्क्वेअर काय करा, इथंच ठेवा, ठीक आहे, याला पलीकडे घेऊन जा, तर काय होईल बरं, 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा. लक्षात येते. आता काय करा बघा, आपण काय केलं, हे टॅन स्क्वेअर थिटा तसंच ठेवला, तसं कॉट स्क्वेअर तसंच ठेवा, 1ला इकडे आणलं तर काय होईल बरं, मायनस होईल. सॉरी, इथं कोसेक आहे, 1ला इकडे आणलं तर काय होईल, मायनस होईल. इथं कोसेक आहे, ठीक आहे. सो काय होईल बरं, मग इथं कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा मायनस काय होईल बरं, 1. काय केलं आपण, फक्त त्या प्लस 1ला अलीकडे आणलं तर मायनस 1 झालं. लक्षात ठेवा, कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा मायनस 1. याला वाचतात कसं माहिती आहे का, सेक स्क्वेअर थिटा. सेक स्क्वेअर थिटा म्हणजे काय, या सेकचा पण स्क्वेअर आहे आणि त्या थिटाचा पण स्क्वेअर आहे, याचा अर्थ त्याच्या ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे, पण ते तिथं न लिहिता कुठं लिहिलं जातं, इथं लिहिलं जातं. लक्षात येते. नाही तर तुम्ही त्याच्या ब्रॅकेटवर लिहिलं तरी पण चालतं, पण जनरली इथं लिहितात, कुठं, या सेकच्या आणि थिटाच्या मध्ये, त्याच्या ब्रॅकेट म्हणजे त्याचा स्क्वेअर लिहितात. ओके. त्याच्यानंतर बघा, अजून काय लक्षात ठेवायचं आहे, अजून लक्षात ठेवायचं आपल्याला की जर तुमच्याकडे साइन थिटा असेल त्याला उलट केलं तर कोसेक थिटा भेटतो, किंवा कोसेक थिटा असेल त्याला उलट केलं तर काय भेटतं बरं, साइन थिटा. दुसरी गोष्ट काय लक्षात ठेवायची बघा, की कॉस थिटा असेल तर त्याला उलट केलं तर काय भेटतं बघा, सेक थिटा, आणि सेक थिटाला उलट केलं तर काय भेटत असतं बरं, कॉस थिटा. त्याच्यानंतर बघा, टॅन थिटाचा पण आहे, टॅन थिटाला उलट केलं तर कॉट थिटा भेटत असतो, आणि कॉट थिटाला उलट केलं तर कोण भेटत असतं, टॅन थिटा. म्हणजे याचा अर्थ काय बघा, हा भागाकारामध्ये इकडे आला तर काय होईल बरं, गुणाकारामध्ये, म्हणजे काय होईल बरं, हा साइन थिटा इंटू इथं काय होईल बरं, कोसेक थिटा, याची व्हॅल्यू काय होऊन जाईल बरं, 1. कारण की हा भागाकारामध्ये ना, इकडे आलं तर काय होईल, गुणाकारामध्ये. आता 1 का बरं येते, त्याचं पण तुम्हाला उत्तर सांगतो मी, का 1 येते, तर हा साइन थिटा तसाच आहे बघा. आता तुम्ही या कोसेक थिटाला काय लिहू शकता, मी आता सांगितलं बघा, कोसेक थिटाला तुम्ही उलट करू शकता. उलट म्हणजे काय, याच्या खाली काय नाही, म्हणजे 1 आहे, त्याला उलट केलं तर काय होईल बरं, 1 वर जाईल, आणि कोसेक थिटा खाली आहे म्हणजे त्याला आपण काय लिहू शकतो, साइन थिटा. म्हणजे कोसेक थिटाला उलट केलं तर कोण येत असतं, साइन थिटा. मग बघा, हा साइन आणि हा साइन कॅन्सल झाला तर काय राहिलं बरं, 1 राहिलं. लक्षात येते. म्हणजे साइन थिटा इंटू कोसेक थिटाची व्हॅल्यू किती असते, 1. इथं पण कुणाची असेल बरं, कॉस थिटाची सेक थिटाची व्हॅल्यू काय असेल, 1. इथं पण कुणाची असेल बरं, टॅन थिटाची आणि कॉट थिटाची व्हॅल्यू 1. तर तुम्हाला फक्त सध्या 11वीसाठी एवढेच फॉर्म्युले पाठ करायचे, 12वीला अजून आहे त्याच्यामध्ये, सॉरी 11वीच म्हणतो, 10वीला, ठीक आहे, 10वीला तुम्हाला एवढेच फक्त फॉर्म्युले पाठ करायचे, 11वी आणि 12वीला अजून याच्यामध्ये ऍड होणार आहेत. सध्या तुम्हाला जे सराव संच 2 दिलेत
तेवढे एक्झाम्पल सोडवण्यासाठी फक्त एवढे फॉर्म्युले तुम्हाला फार महत्त्वाचे आहेत. एवढेच लक्षात ठेवायचे. याच्यापेक्षा एकही तुम्हाला फॉर्म्युला जास्त लागणार नाही. एवढेच फक्त लक्षात ठेवायचे. क्लिअर आहे सगळ्यांना? ठीक आहे. सो हे सूत्र लक्षात ठेवा. सूत्र लक्षात ठेवले तर तुम्हाला कळेल की त्याला कसं कॅल्क्युलेट करायचं आणि काय. याच्या अगोदर हे पण इथं लिहून दिलेलं आहे बघा मी, यांचा गुणाकार वगैरे, तर ते अगोदर पण लिहिले, इथं पण लिहिले, तुम्ही दोन्ही करू शकता. ठीक आहे. सो हे टेबल, त्याच्यानंतर हे सूत्र, ह्या दोन गोष्टी पाठ करा, लिहून काढा 2 वेळेस 4 वेळेस 10 वेळेस. मग तुम्हाला काय होईल, मग तुम्हाला याच्या पुढचे जे सराव संच आहे, हे सराव संच 6.1 हा नंतर तुम्हाला सॉल्व्ह होईल. बऱ्याच क्लासेसमध्ये, स्कूलमध्ये, ठीक आहे, क्लास म्हणण्यापेक्षा स्कूल वगैरे बऱ्याचशा मुलांना हा चॅप्टर अवघड जातो. बट जर तुम्ही हे सूत्र पाठ केले तर तुम्हाला हा चॅप्टर काहीच अवघड जाणार नाही. हे सूत्र पाठ करा. नेक्स्ट लेक्चरमध्ये तुम्हाला मी एक्झाम्पल सॉल्व्ह करून दाखवतो कसे सॉल्व्ह करायचे. तुम्ही मग नंतर विचार करा की तुम्हाला जमते की नाही जमत, पण त्याच्यासाठी सूत्र तुम्हाला माहिती पाहिजे. ओके. सो भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत सूत्र पाठ करा, फॉर्म्युले पाठ करा, टेबल पाठ करा. क्लिअर आहे? थँक्यू सो मच.